ज्या निर्भीडतेनं तुकाराम मुंडे काम करतात, या निर्भीडतेमुळेच प्रशासन, गुड गव्हर्नन्स, इथली न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन, लोकशाही, संविधान या सर्व बाबींवरती, या सर्व गोष्टीवरती, या सिस्टीमवरती सामान्य माणसाचा विश्वास आहे आणि विश्वास वाढत चालला आहे. एक अधिकारी अशा पद्धतीने काम करतोय, त्यामुळेच ही सिस्टीम जिवंत आहे. इतर अधिकाऱ्यांना देखील प्रेरणा भेटत आहे. समाजामध्ये हा एक चांगला मेसेज जात आहे. इतर अधिकाऱ्यांना देखील हेवा वाटत असेल आणि आपण अशा पद्धतीनं काम करावं असं वाटत असेल. मित्रांनो, लक्षात घ्या, या सिस्टीमच्या विरुद्ध काम केल्याच्या नंतर किती प्रेशर येत असेल, किती दबाव येत असेल, किती थ्रेट्स येत असतील. हा दबाव, या सर्व गोष्टी सहन करून सामान्य माणसाच्या हिताचा विचार करून तशा पद्धतीने काम करणारा फक्त एक अधिकारी समाजामध्ये काय करू शकतो, काय बदल करू शकतो, कशा पद्धतीने तो आपली सर्व्हिस डिलिव्हर करू शकतो, आणि या सर्व गोष्टीचा परिणाम हा एकंदरीत लोकशाहीवर, एकंदरीत समाजावर, एकंदरीत सिस्टीमवर होत असतो. आणि त्यामुळेच आज आपल्या भारतामध्ये हा विश्वास जिवंत आहे, ही सिस्टीम जिवंत आहे. आणि सामान्य माणसाचा आय विल सी यू इन कोर्ट हा जो काही विश्वास आहे, तो विश्वास देखील अशाच एका अधिकाऱ्यामुळे टिकून आहे. अशा पद्धतीचे एक 10-5 अधिकारी जर निर्माण झाले तर काय होईल लक्षात घ्या. त्यामुळेच कुठल्याही इतर पक्षाला, कुठल्याही चळवळीला, कुठल्याही कॉंग्रेस जनता पार्टीला सपोर्ट करण्यापेक्षा अशा पद्धतीच्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा, त्याला साथ द्या, त्याची बदली किंवा त्यांना होणाऱ्या त्रासाला समजून घ्या. अशा लोकांना साथ द्या, ज्यामुळे आपला देश पुढे जाईल, आपला समाजामध्ये विकास होईल आणि अशा अधिकाऱ्याचे मनोबल देखील वाढेल.